ड्रेसेसचे कलेक्शन दाखवणार आहे. फर्स्ट नंबर आपण स्वेटर बघूया. आहे माझं स्वेटर. हा स्वेटर आपण कुठे घेतला होता? महाबळेश्वरला. महाबळेश्वरला घेतला होता. खूप जड आहे आणि खूपच क्यूट आहे तो. आणि इथे एक डॉल पण आहे. आणि इथे आहे क्लाउड. ऍक्च्युअली मध्ये हे पॉकेट आहे. हे दाख रिअल लाईफ. आणि इथे परत खूप एक पॉकेट आहे. कुठे गेले ते? खूप सुंदर स्वेटर आहे हा. आणि इथे बटन्स पण आहे मस्त मस्त. आणि आतून पण थोडं पिंक आहे, कॉटन आहे. आणि साइड मधून पण बघा ना व्हाईट किती आहे, फरी आहे. वाव, लव्ह इट. जास्त थंडी असेल तर यूज होईल तो. आणि मग हा पण खूप हेवी ड्रेस आहे. आणि पिकॉक्स. तुझा ॲनिमल डे होता स्कूल मध्ये. तेव्हा मी नर्सरीला होती ना. माझा एक ॲनिमल डे होता. मग मला पिकॉक बनायचं होतं. तर देवीज कलेक्शन माऊनी ना माझ्यासाठी ड्रेस बनवून दिलं. माऊनी शिवला होता देवीज कलेक्शन मधून. आणि अजून एक देवीज कलेक्शनचं येणार आहे फटाफट. त्याला पिकॉकचे पीस लावले होते. आणि आता ड्रेस. हा लास्ट टाइम पाहिला असेल सगळ्यांनी. हा पापानी घेतला होता तुला असंच सहज. आणि इथे एक फ्लावर आहे. वाव, इथे बीट्स पण आहे फ्लावरला. आणि इथे एक बेल्ट पण आहे. वाव. आणि इथे तर हे पण आहे फॅब्रिक वगैरे. आणि इथे झिप पण आहे. सानूचा आवडता कलर आहे तो आमच्या. आणि खूप लास्ट. तेव्हा माझा खूप लास्ट बर्थडे. आणि तुम्हाला हा ड्रेस माहितीच आहे. तर हा पण देवीज कलेक्शनला बनवला. हे एक दांडिया डान्स आहे ना. मी पापा सोबत केला होता ते ड्रेस. पाहिला असेल तुझ्या फ्रेंड्सनी. हा खूप सुंदर ड्रेस आहे. आणि सांगावं नाही लागणार. पण हे सांगते की दांडियाला आपल्याला युनिक काहीतरी, माऊला युनिक ड्रेस बनवायचा होता तुझ्यासाठी. सगळ्यांकडे असतो दांडियाचा, तसा नव्हता बनवायचा. म्हणून हे वेगळं काहीतरी माऊनी करून दिलं होतं स्पेशल तिला. आणि ह्याचा ब्लाऊज खूपच सुंदर क्यूट आहे. हा खूप युनिक ड्रेस. आणि सगळ्या टीचर्सला खूप आवडला होता हा सानूचा ड्रेस. स्कूलमध्ये दांडिया डे होता तेव्हा. आणि आता इथे आहे नेक्स्ट वाला. आणि तुम्हाला पिंक जास्त दिसेल कारण पिंक खूप आवडतो सानूला आमच्या. हा पण एक लेहंगा. माझं पिंक. आता खूप सारे ड्रेस आवडतात. हा हे लेहंगा. आणि हे त्याचा ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज आहे त्यांचा. हा लेहंगा खूप मिरर वर्कचा खूपच सुंदर आहे. खूपच सुंदर आहे. आणि ह्याचे मिनी मिनी मिरर्स आहे कारण ते शायनी डॉट्स दिसतात ना. हा घेतलेला आम्ही फर्स्ट क्राय वरून. कशासाठी घेतला होता हा सांगू आपण? रक्षाबंधन. रक्षाबंधनसाठी अजून एक घेतला होता आपण है ना. खूप हा कस्टमाइज करून दिला अगेन माऊनी देवीज कलेक्शन मधून. फॅशन शो होता सोसायटी मध्ये कार्यक्रम. बर्थडे असतो तर आपण हे घालणार नाही. रियांशच्या बर्थडेला आपण नंतर घातला. पण स्पेशल हा फॅशन शो साठी बनवला होता. आणि या ड्रेसवर सानूचा नंबर पण आला होता. खूपच सुंदर ड्रेस आहे. देवीज कलेक्शन आमच्यासाठी स्पेशल डिझाईन करून देत आहे की नाही. हा ड्रेस सगळ्यांना माहिती असेल कारण हा युट्यूबच्या प्रोफाईलला आहे सानूच्या. त्यामुळे हा ड्रेस तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. हा बर्थडेचा ड्रेस आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे कारण तुम्ही तर बर्थडे ब्लॉग बघितला असेल. नाही, बर्थडे ब्लॉग आपण टाकला नाही. पण हा प्रोफाईलचा ड्रेस आहे ना त्याच्यामुळे हा खूप प्रिटी ड्रेस आहे. खूप प्रिटी. सानूचा माझा पिंक टोन दे. त्याचं फ्रिल वगैरे. हा पर्पल मधून घेतलाय आम्ही ऑनलाईन. ठीक आहे. तर आपण खूप सारे पार्टी ड्रेस. हा ड्रेस आहे. हा पण फर्स्ट क्राय वरच घेतलाय ना. येस, फर्स्ट क्राय वरून. आणि हा ना हा यूज होतो क्रिसमस पार्टी वगैरे. आणि ह्याचा बो खूपच प्रिटी आहे. खूप प्रिटी आणि मोठा बो आहे याला. खूप सुंदर. फ्रिल पण छान आहे. अजून एक क्रिसमस
क्रिसमस ड्रेस आहे, मी तुम्हाला नंतर दाखवते. हा सानू घालते क्रिसमस पार्टीला, ज्युनियर केजी ला घातला होता स्कूल मध्ये. सानू वाव. हा ना ऍक्च्युली ना दिवाळीसाठी घेतलेला होता आहे ना. हा दिवाळी. येस येस येस. तेव्हा तू किती वर्षाची होतीस ग? 4 वर्षाची. 4 वर्षाची होती तेव्हाचा दिवाळीचा ड्रेस आहे. सानू आमचे ड्रेस खूप छान वापरते, कधी जास्त खराब नाही करत, त्यामुळे तुम्हाला रिपीट ड्रेस दिसत असतील तिचे. हा पण याचं पण फ्रिल खूप सुंदर आहे आणि नेव्ही ब्लू कलर छान दिसतात मुलांना. आणि आता नेक्स्ट वन अगेन नेव्ही ब्लू कलर. हा तू 3 इयर्सची होती तेव्हाच्या दिवाळीचा ड्रेस आहे हा. येस बर्थडेला पण घालतो हा. आणि हा पण हा कुठे घेतला होता आपण? जॅकेट आहे ना, हा मी सगळ्या ड्रेसेस वर घालती. हा जॅकेट थोडा फरीस आहे आणि सगळ्या ड्रेसेस वर मला हा जॅकेट आवडतो. अरे वाव, खूप सुंदर जॅकेट आहे, छोटंसं, आणि ह्या ड्रेस वर खूप प्रिटी दिसतं ते. म्हणजे ड्रेसची क्वालिटी खूप सुंदर आहे. हा ड्रेस घातला बाहेर असं एक ड्रेस घालायचा आहे. हा छोटं जॅकेट. आणि जर तुम्हाला गरमी वाजत असेल ना, परत शो साठी काढू शकतो. ऍक्च्युली हा 3 इयरची होती तेव्हाचा ड्रेस आहे, पण अजून पण सानूला तो बसतो, कारण आमची सानू थोडं थोडंच खाते, मोठी होत नाहीये पटकन. काय काय 3x4 असं असतं की 4x5? वायफाय 5 हा ड्रेस, हा पिंक ड्रेस. आणि हा कापड आहे ना फ्रेंड्स, हा मी माझ्या डोक्यावर घालायला सांगते मम्माला. असा मस्त दिसतो एकदम माझ्यावर, हे ना. पण ऍक्च्युली ना हे पांचो आहे तो, पण ती ड्रेस वर केसांना लावायला सांगते आणि ते खूप सुंदर दिसतं, खूपच सुंदर. असं वरतून लावलं. हा खूप सुंदर दिसतं. हा पण ड्रेस छान आहे आणि ह्याला सुंदर पर्ल्स लावलेले आहेत असे. वाव. आणि एक निघलेला आहे पर्ल. हे बघा. हा पण 3 इयरची होती तेव्हाचाच ड्रेस आहे, पण तिला अजून पण बसतो. आणि कसं आहे की आम्ही मुद्दाम थोडेसे मोठे मोठे ड्रेस घेतो, कारण तिची हाईट फास्ट वाढते त्यामुळे. आणि आता नेक्स्ट आणि हा माझा एकदम फेवरेट वाला आहे. कधी पण स्कूल मध्ये फन डे असतो ना, फन फ्रायडे, हा घाला सांगते मी आतापासून. दुसरा कारण त्याच्यात रेनबो कलर आहे आणि युनिकॉर्न आमच्या सानूला आवडतो, म्हणून मला आवडला. हा माझा फेवरेट ड्रेस आहे, माझा खूप जास्त फेवरेट ड्रेस आहे. पण हा सानूला आवडत नाही कारण थोडासा टोचतो असं ती म्हणते. खूप सुंदर कॉलर आहे याची, बिग, खूप सुंदर कॉलर आहे. आपण बीचला घेतला होता ना? येस. नाही, बीचला नव्हता घेतला, तुझा बर्थडे आपण केला होता बीचवर, दीदी सोबत बीचवर घातलेला, तेव्हा घातलेला. म्हणून मी बोलते की हे लागतं. हा जास्त घालत नाही सानू, कारण आतून मला खरंच टोचतं. खरं टोचलं तरी पण कधीतरी घालायचा असतो ना. ओके. तर आता खूप प्रिटी ड्रेस आहे तो. आणि पप्पा घेऊन पार्टी ड्रेस आहे. वाव. हा ना वंशिकासाठी पण घेतलेला, माझ्या ओल्ड फ्रेंड साठी, माझ्यासाठी पण घेतला, कारण येणार होते. सानूच्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे होता तेव्हा आम्ही तिला एक ड्रेस गिफ्ट दिला होता, तर सानू म्हणाले की मला पण सेम तसा ड्रेस हवाय फ्रेंड सारखा, पण येणार होता, म्हणून आम्ही हा सेम फ्रेंड सारखा घेतला. तिची वंशिका बेस्ट फ्रेंड. वंशिकाला हा ना रेड कलर मध्ये होता टोला. येस येस. आणि मला आता ब्राऊन कलर मध्ये भेटलाय, तो पण ब्लॅक सोबत. आणि त्याच्यासोबत तू पण येणार होते तो ड्रेस. हा ड्रेस कोणी घेतला सांगा? पार्थ भैयानी घेतलेला. आणि हा माझा फेवरेट आहे, खूप क्यूट आहे. त्याच्यावर सगळ्या प्रिन्सेस आहेत, छान छान डिझनी प्रिन्सेस आहेत त्याच्यावर, म्हणून सानूला खूप आवडतो. स्नो व्हाईट. आणि आता सानूचा ड्रेस आहे, हा बर्थडेला गिफ्ट आला होता तिला, पण आम्हाला माहितीच नाही अजूनपर्यंत हा कोणी दिलाय, कारण बर्थडेचं रॅप फ्रेंड्स लोकांनी लगेच काढलं होतं सानूच्या, त्याच्यामुळे आमचं काही लक्ष नव्हतं कोणी दिलेला. खूपच प्रिटी ड्रेस आहे, मटेरियल खूप जास्त सुंदर मटेरियल आहे याचं. तुम्हाला न सांगता
मी हे डायरेक्ट उघडून घेते माझ्या फ्रेंड सोबत. सानूने आणि फ्रेंडनी बर्थडेच्या दिवशीच ओपन केलं. जेव्हा पेरेंट्स आम्ही मम्मी पप्पा बोलत होतो फ्रेंड्स लोकांबरोबर, तेव्हा सगळे रॅप काढून टाकले. आणि हा ड्रेस कोणाचा आहे आम्हाला कळालंच नाही. जर हा ब्लॉग जर कोणी बघत असेल ज्यांनी दिलाय हा ड्रेस, त्यांनी कमेंट करून सांगा की आम्ही हा दिला होता ड्रेस, इतका प्रिटी. आणि आता हा ड्रेस या क्रिसमस साठी आहे. कारण हा घेऊन आम्ही 6 महिने झाले, पण हा सानूला साईजने थोडासा मोठा होतो, म्हणून आता या क्रिसमसला हा बसेल तिला. खूप सुंदर कलर आहे. मोठा पण आहे मम्मा, 1 पीस सारखं. मोठा नाही म्हणत त्याला. बाबाला फिट होतं. बाबाला एकदा ट्राय करून द्या. नाही, हा 1 पीस आहे सानू, तो बसेल. आपण क्रिसमसला घालूया, 31st ला. ट्राय कर. वाव, हा पण एक पार्टी ड्रेस आहे ना. हे आपण विसरूनच गेलो. हा एक पार्टी ड्रेस आहे. वन साइडला ओपन शॉर्ट आहे, वन साइडला कव्हर शॉर्ट आहे. येस, खूप सुंदर आहे हा पण ड्रेस. हा तुम्ही महाबळेश्वर ब्लॉग मध्ये हा ड्रेस पाहिला असेल सानूचा. याच्यावर सुंदर छोटीशी हँडबॅग पण आहे. आणि तिने महाबळेश्वरचा ब्लॉग जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन लिंक बघा त्याची. खूप सुंदर ड्रेस आहे हा, खूप प्रिटी दिसतो. हा मी कॅम्प मधून घेतला होता. आणि फ्रेंड्स, तुम्हाला हे दिसते की मी आजच्या ब्लॉग मध्ये थोडी डिफरंट दिसतेय, कारण आज मी काजल लावलाय. आणि हा ना, कोणता काजल नाव होतं मम्मा? मदर स्पर्श. हा, मदर स्पर्श काजल हे मस्त एकदम. मी ओपन करून दाखवते. हे काजळ लावताना ओरडाआरडी करत नाही सानू, कारण त्याने आग वगैरे होत नाही. छान आहे ते काजळ. बिग डब्बा पण आहे, बिग डब्बा आहे त्याचा. अदरवाईज तिला लावायला आवडत नाही, पण हे सुंदर आहे, ती लावते. कारण थोडासा हे पण होतो मला काजळ. ओके, पण हे सगळे चेकअप करूया. हे आहे 2 कॉस्ट्युम. तुम्हाला 3 एप्रिलचा ब्लॉग माहिती आहे? त्याच्यावर हा मम्माने मला घालवला होता बर्थडेला. मला माहित नव्हतं कुठून ऑर्डर केलं मम्मा तू. हा फर्स्ट क्राय वरूनच घेतलेला बा. मला तसं नाही, तो बर्थडेलाच घेतला होता सकाळी घालायला. संक्रांतीचा ड्रेस आहे. संक्रांतीला ब्लॅक घेतलेला आपण. संक्रांतीला नाही, फ्री डेला. फ्री डेला? फ्री डे म्हणजे काय हे नसतं. खणाचा ड्रेस आहे हा, संक्रांतीला ब्लॅक घेतला होता. बोरणा नव्हतं ना लास्ट इयरला तेव्हा. आणि हे नुसतं असंच नाही, मागून बटन्स पण आहे. आणि हा आहे हे मला सॉफ्ट आहे खूप. हा देवीच कलेक्शन माऊनी असाच. मला ड्रेस माहित होता ना, ह्याच्यासोबत आलता होता हा ड्रेस. आणि हा एक सॉफ्ट आहे. येस. आणि हा एक पार्टी वाला आहे. माऊनी दिला होता करून. देवीच कलेक्शनने बनवले होते 2 ड्रेस. ओपन करून तर दाखव. वाव, सो नाईस. याचं मटेरियल वेलवेट सारखं आहे. हा पण खूप क्यूट आहे. शेप याचा खूप छान आहे. खूप सुंदर आहे. हा घातल्यावर खूप छान दिसतो सानूला हा ड्रेस. आणि खूप कवची पण वाटतं सॉफ्ट आहे. माऊ छान ड्रेस देते ना तुला. आणि परत देवीच कलेक्शन. येस, हा ड्रेस स्पेशल आहे. ब्लॉग माहिती आहे का? त्याच्यात घेतलेला. तुम्हाला ते तर माहितीच आहे. तुम्ही जापनीज लुकचा आपण टाकलाय का ब्लॉग? किमोनो ड्रेस आहे हा, जापनीज किमोनो. आणि व्हाईट सानूचा कार्यक्रम होता स्कूल मध्ये. व्हाईट बेल्ट ओबी पण असतो त्याच्याबरोबर फॅन पण आहे. फॅन ओबी बेल्ट पण आहे, असा फ्लावर्स पण आहे, स्क्रंची पण आहे, सगळं ह्यात. हा जो बेल्ट लागतो किमोनो ड्रेसला तो पण आहे. ह्याच्यावरचा बेल्ट माऊनी करून दिला. स्क्रंची पण आहे, स्क्रंच पण करून दिली एक. आणि फ्लावर पण. आणि एक खूप सारे वस्तू. फ्लावर्स खूप लागतात किमोनो ड्रेसला. हेअरला ऍक्सेसरीज लावतात ना जापनीज मध्ये. मग हा ड्रेस आम्हाला
कस्टमाइज करून दिला देवीच कलेक्शनने आपण एक दिसतो डान्स साठी. हा खूप क्यूट ड्रेस आहे. आई गिरी नंदिनी. हा ड्रेस आहे सानूचा. हा ड्रेस खूप सुंदर आहे. आपण ऑनलाईनच घेतला होता आम्ही. हा टी शर्ट नाहीये अजून त्याच्यासोबत हा फ्रॉक पण आहे. त्याच्यावर हा फ्रॉक आहे. स्लीप आहे ना त्याच्या आर्ट असतो. हा खूप सुंदर ड्रेस आहे. हा खूप सुंदर ड्रेस आहे. आणि हा ना डायरेक्ट हा घराच्या वास्तुशांतीसाठी घेतला होता आपण. नाही आपण नव्हता घेतलेला डायरेक्ट आलता तो ओल्ड हाऊस मध्ये. हा मग वास्तुशांत होतं म्हणून ऑर्डर केला होता ना. ऑर्डर नव्हता केला डायरेक्ट आलतो. हो डायरेक्ट आपल्या घरी आला होता ना. हा चालत चालत. ड्रेस आहे तो पण खूप स्पेशल ड्रेस आहे तो खूप. हे त्याच्यावर एक मिनिट शानू बघू दे. हे असं रामाचं पिक्चर केलेलं आहे आणि हे रिअल वालं पर्सचं गळ्यातलं वगैरे देवीच कलेक्शनने अर्चना ताईने आम्हाला बनवून दिलंय. म्हणजे सानूच्या माऊने बनवून दिलाय. हा स्पेशल आम्ही शिवला होता. अयोध्या मंदिराचं उद्घाटन होतं त्याच्यासाठी. आणि ना देवीच कलेक्शन माऊनी आणि ना मम्मानी एक रांगोळी पण बनवली होती रामाची. ही रांगोळी पण आम्ही तुम्हाला दाखवू. रांगोळी मोठी काढलेली ती पण माऊनेच काढली होती. आणि हा ड्रेस स्पेशल खूप मोठा घेर आहे याचा. खूप मोठा खूप प्रिटी ड्रेस आहे हा. खूप छान सुंदर ड्रेस आहे. आणि त्याची स्लीव पण खूप सुंदर आहे. मोठी लॉंग स्लीव आहे एकदम. हे बघा खूप सुंदर स्लीव आहे. खूप सुंदर ब्लाउज हा शिवून दिला होता देवीच कलेक्शन. आणि हे नुसतं काय घालायचं नाहीये. हे फॅशन शो साठी जो हा ड्रेस बनवला होता ना त्याच्यावर हे व्हाईट फॅन्सी काहीतरी हवं म्हणून हे माऊने दिलं होतं शानूला आमच्या फॅन्सी. बसणार आता. नेक्स्ट हा मामाने घेतलाय. शिरूरच्या मामाने दिवाळीला घेतलाय सानूला. आम्ही दिवाळीला गेलतो म्हणून शिरूरच्या मामाने घेतलाय. आणि हा ना आम्ही लग्नामध्ये पेरला होता ना. लग्नामध्ये घातलेला. एक रिलेटिव्हचं लग्न होतं तेव्हा घातला हा पण सुंदर ड्रेस आहे. सानूच्या पापाला असे ड्रेस आवडतात. पापाला असे खूप ड्रेस आवडतात म्हणून हा घेतलेला. हा पण सुंदर ड्रेस आहे. मामा मामीने घेतलेला. आणि हे ना ऍक्च्युली हे मम्माचं आहे. म्हणजे तुझंच आहे. पण आम्ही हे कट करून घेतलं आणि मला बनवलं. थोडस फॅन्सी आहे ते म्हणून. सानूचा जो हा बर्थडेचा ड्रेस आहे ना हा बर्थडेचा ड्रेस त्याचा गळा खूप मोठा आहे म्हणून आम्ही त्याच्यासाठी हा इनर म्हणून वापरतो. आणि हे खूपच त्याच्यावर मॅच होतं सुंदर म्हणून ते सानूला देऊन टाकलंय मम्माने. आणि ही चावी या ड्रावरची चावी हिची होती. आता ह्याला लॉक करून बसणार रोज मी. आणि जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. इथे खूप सारे कपडे आहे. पहिले आपण क्रॉप टॉप्स बघणार होते ना तर बघूया आपण फर्स्ट क्रॉप टॉप. इथे फर्स्ट क्रॉप टॉप. इथे 2 लेडी आहे. त्यांना मस्त मस्त ड्रेसेस आहे. सेम तुम्हाला हा क्रॉप टॉप माहितीये का? सेम याच लेडीने पेनलाय असला वाला क्रॉप टॉप है ना. आणि या क्रॉप टॉप खूप आवडतात आमच्या. आणि हा माझा फेवरेट आहे. हा तुम्हाला माहिती असेल. हा दिवाळीला आम्ही शॉपिंग केलेली त्यात पाहिला असेल भातुकलीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही हा टॉप. जर तुम्ही नाही पाहिला असेल फटाफट चेक आउट करा. खूप मस्त ड्रेस घेतलाय आम्ही. ठीक आहे. खूप छान आहे. आणि पार्टी वेअर आहे. त्या फोटो मध्ये तुम्ही तो लेडी बघितला होता ना. हा ड्रेस आता मी लेडी साठी बनणार आहे. त्या फॅन्सी नॅन्सी. फॅन्सी नॅन्सीचा एक कार्टून पण आहे. ओके. आणि हा आहे क्रॉप टॉप.
हा तरी घरात वापरते, ह्याला 2 वर्ष झालेत, पण खूप छान कलर आहे म्हणून तिला आवडतो. पहिले हिला गोल्डन किटी करूया, गोल्डन किटी मस्त दिसतो. ओके, हा एक मस्त क्रॉप टॉप, हे जॅकेट सारखं आहे, लूज आहे पण खूप सुंदर दिसतो तो जीन्स वर. हा जीन्स पण माझ्याकडे, नंतर मी जीन्स कलेक्शन दाखवून मग सगळी जीन्स ह्याच्यावर तर खूप मस्त दिसणार आहे. मी कधी नाही ट्राय केलं. आणि हाय अनदर क्रॉप टॉप. कोणता? अरे मम्मा मोठा वाला आहे ग थोडा माझ्यासाठी. क्रॉप टॉप थोडा मोठा आहे. हा मोठा नाही बाळा, ती तशीच असते स्टाईल, ती लूज असतो तो थोडा. हाय युनिकॉर्न. मी रोज याला ब्लू मध्येच बबल ठेवत जाते. हा खूप ओल्ड कारण मला झालाय. बबल खूप आवडतो ब्लू कलर मध्ये. ठीक आहे. पण सानू आमची छान वापरते कपडे, ओल्ड झाले तरी 2 इयर्स. आणि जे छोटे झाले ते बहिणींना देते. बहिणींचे छोटे झालेले कुर्ती कलेक्शन. कारण ना आम्ही इथे पुण्यात राहतो. गणपतीसाठी बल्ले बल्ले डान्स करायला. बल्ले बल्ले नाही करत आपण गणपतीसाठी. गणपती डान्स करतो आपण पुणेरी लोक, बल्ले बल्ले नाही करत. तर बल्ले बल्लेच तर असतो. आणि मग ह्याच्यासाठी आपण पहिले कुर्ती बघूया. हाय इंडिपेंडन्सचा कुर्ता, इंडिपेंडन्स डेचा कुर्ता, कुर्ती आणि कुर्ता. पहिले हा पॅन्ट खरा. हे स्कूल मध्ये ट्राय कलरचे ड्रेस लागतात म्हणून आम्ही घेत असतो. दुपट्टा मध्ये लाईट ठेवूया. हाय दुपट्टा, वाव लव्ह इट फ्रेंड्स. हा मस्त एक दुपट्टा. इंडिपेंडन्स डेचा कुर्ती. छान दिसतंय ना फ्रेंड्स. खूप सारे अजून ड्रेसेस आहे. तुम्हाला इतके सगळे ड्रेसेस दिसते काय सांगू मी. खूप सारे बोलावं लागतात ते मला. आणि हा पण एक ड्रेस आहे. हा पण माझ्या बेस्ट फ्रेंडच्या ओल्ड बेस्ट फ्रेंडच्या ह्याच्यामध्ये घेतलेला होता, वंशिकाच्या ह्याच्यावर बर्थडे बघा. हा पण एक कुर्ता आहे. एक कुर्ती. हे गणेश फेस्टिवलला घेतलेला आम्ही तिला ड्रेस. मस्त आहे ना. खूप सुंदर आहे. असे ड्रेस आम्ही शालघरमधून घेतो संक्रांतीचे. आणि मस्त वाला. हा खूप सुंदर टॉप आहे कॉटनचा, खूपच प्रिटी आहे. तो समर मध्ये खूप छान आहे घालायला. आणि त्याचं मटेरियल खूप छान आहे, कॅम्प मधून घेतलेलं. मला आता ड्रेसेस वर पण पेंटिंग करायला खूप आवडतो, तर मी व्हाईट ड्रेस शोधत बसती. हा पण ड्रेस वर पेंटिंग नका करू. हा आणि आज तर या ड्रेस वर पेंटिंग करणार. नो चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू. आणि मला नुसतं जीन्स, ओनली वन जीन्स वाला जॅकेट आहे. एकच जॅकेट आहे. दाखवते जॅकेट. हे जॅकेट खूप सुंदर आहे, हेवी आहे थोडं. मी कधी स्टाईल साठी पण ठेवते हा जॅकेट, विंटर सीझन मध्ये घालायला आणि समर सीझनला पण घालते मी. कधी पण स्टाईल मारायची असल्यावर घालते आमची सानू. H&M मधून स्टाईल मारायला घालती फटाफट. नको आता नको घालू. आणि 6 एप्रिलला आता मोठा बर्थडे क्लब हाऊस मध्ये, तेव्हा आंटीने हा मस्त ड्रेस घेतला. हा खूप मस्त दिसते. वाव लव्ह इट. आणि इथे पण 2 पोनीज पण छान दिसतात. तो ओपन करून दाखव ना बाळा. सानूकडे असे स्कर्ट नाही आहेत जास्त, आम्ही तिला घेत नाही. पण हा ड्रेस आंटीने घेतला होता, शेजारच्या काकूंनी घेतलेला. त्या खूप लाड करतात सानूच्या आमच्या. खूप क्यूट दिसते ह्या ड्रेस वरती, खूप क्यूट, खूप प्रिटी ड्रेस आहे. आता आम्ही दाखवतो तुम्हाला फ्रॉक. हे स्कर्ट फ्रंटने दाखव बाबा. फ्रंट हा खूप प्रिटी ड्रेस आहे हा. पहिला आपण हा शॉर्ट वाला बघूया. शॉर्ट पॅन्ट्स तर खूप मस्त दिसतात ते. वरती घेऊन दाखव बाळा. आणि हा समर सीझनला घालतात. येस समर सीझनला. आणि आमच्याकडे ना व्हाईट कलर फन डे होता म्हणून हा मम्माने घेतलेला व्हाईट कलरचा स्कर्ट. इथे बटन्स पण शायनिंग मिरर्स. डेनिमची स्कर्ट आहे तो, खूप सुंदर आहे. परत शॉर्ट वाला हा पण डेनिमचा एक स्कर्ट आहे.
ह्याला पॉकेट्स पण मला वाटतं, कारण मी आतून काहीतरी बघितले ना व्हाईट. तर ह्याला वाव खूप लॉंग पॉकेट आहे ना. तुम्ही हा चेक करा, माझं इथपर्यंत येत आहे. आणि हा एक पॅन्ट आहे, त्याच्यासोबत एक फ्रॉक आहे. मी नंतर तुम्हाला दाखवून परत. हे दिवाळीला पाडव्यालाच घेतलेला हा ड्रेस पाहिलाय सगळ्यांनी. आणि इथे ना ब्लॅक बीट्स होते ना, गायब झाले आता. बीट्स पडले का त्याचे? ही फर्स्ट क्राय वरून घेतलेली आम्ही डेनिम. आणि आता आहे हा माझ्या. आणि हा एक जीन्स, ह्याच्यासोबत असे ड्रेस पण मस्त. एक ब्लॅक हा लूज वाला आहे. एक ब्लॅक डेनिम, एक ब्लू डेनिम आम्ही ऑलवेज ठेवतो, त्याच्यावर सगळे शर्ट होते. आणि हा आहे टाईट वाला, ह्याच्यासोबत पण ड्रेस आले कारण हे. आणि हा आहे माझा लास्ट वाला. हा कधी घातलेला मला हे माहित नव्हतं. व्हेरी क्यूट आहे ना ही पॅन्ट. खूप जुनी झाली आता. नाही तरी घालू शकते. तरी पण घालणार आम्ही. जीन्स चालते किती पण दिवस वापरली. स्वेट शर्ट आहेत बाळा. आणि हा वरती आर्चो आंटीने घेतलेला हे स्वेट शर्ट आहेत. स्वेट शर्ट सानूचे त्या पॅन्ट सोबत मॅच होती. अरे इतका मोठा टावर बनला काय बिल्डिंगचा. कपडे दाखवता. आणि हा नेक्स्ट वाला टी शर्ट. टी शर्ट नाही, हा डेनिमचा फ्रॉक आहे. फ्रॉक आहे चल. हा कोणी घेतला होता तुला सांग? आणि अर्चुमावनी घेतलेला. हे पण आहे. आणि कधी तरी ना ह्याच्यासोबत नाही घालत मी हा टी शर्ट, कारण हा टी शर्ट मी नॉर्मल पण घालते जीन्स सोबत. बनी आहेत त्याच्यावर, पॉकेट्स पण आहे. खूप सुंदर आहे हा पण ड्रेस. आणि पुरून पण तू रॅबिट्स आहे. तू जेव्हा छोटी होती ना एकदम बेबी, तेव्हा अर्चुमाऊ बघायला आलती ना, तेव्हा पण डेनिमचा ड्रेस घेतला होता. तो पण सेम असाच होता आणि खूप क्यूट होता तो पण. आणि तुम्हाला मी हा दुसरा वाला स्वेट शर्ट उलटा मग. त्याच्यावर ऑरेंज पॅन्ट आहे तिची. थंडीमध्ये लागतात आम्हाला स्वेट शर्ट, रेनी सीझन मध्ये लागतात. आणि हा आहे पण ऍक्च्युली फ्रंटने दाखव कसं आहे. खूप सारे स्ट्रॉबेरीज आहे, पण ग्रीन लीव्स असतात. ब्लॅक लीव्स का दिले हात माहित नाही. स्नो पण आहे. घरामध्ये यूज करायचे फ्रॉक्स आहेत सानूचे कधीतरी. आणि हा एक याला आहे कॅन्डी आणि फ्लावर वाला. ऍक्च्युली ती कॅन्डी म्हणजे खिस्सा आहे तो, पॉकेट आहे फ्रॉक. आणि खालून पण एक पॉकेट त्याला असा. प्रिटी हा ड्रेस, पण शॉर्ट होतो म्हणून आम्ही आता यूज करतो घरामध्ये. फुल ड्रेस दाखव बाळा. फुल ड्रेस हा पण खूप सुंदर ड्रेस आहे, खूप प्रिटी आहे, मला आवडतो हा. हा पण खूप छान ड्रेस आहे. याचं मटेरियल खूप सुंदर आहे. जेवढे पण आम्ही कॅम्प मधून ड्रेस घेतो त्याचे मटेरियल खूप छान असतात. फॅब्रिक खूप सुंदर आहे. ऍक्च्युली मला हा आहे फुल ड्रेस. याला पॉकेट्स पण आहे. याचं मटेरियल खूप सुंदर आहे, खूप जास्त सुंदर. मला दाखवता येईना कारण एक हातात पकडतीये ना. है ना मस्त आहे ना. आणि इथे लॉंग हे पण आहे. लॉंग आहे. सगळ्यांना गिफ्ट द्यायला हा आम्ही घेतला होता ना सगळ्यांसाठी. लास्ट दिवाळीला आम्ही सगळ्यांना बहिणींना सानूच्या सेम ड्रेस घेतो दरवर्षी. त्यातला हा सेम सगळ्यांना घेतला होता. 5 ड्रेस घेतलेले, 5 पीसेस, 4 पीसेस पाडव्याला. मला नव्हता आवडला कारण मला असे मटेरियल आवडत नाही, पण सानूला आमच्या काही पण आवडतं. फॅब्रिक तर खूप मस्त आहे, फ्लावर्स पण खूप मस्त आहे. कहना क्या चाहते हो? अजून खूप सारे. वाव सानू आमची दमून जाईल पण ड्रेस नाही संपणार तिचे. आम्हाला दुसरा ब्लॉग बनवावा लागेल ड्रेस दाखवायला. आणि हळूहळू घेता फुल रूम माझा कपाट बनल. मोठी झाल्यावर आम्ही नाही घेणार तिला ड्रेस. ठीक आहे. गजब बेइज्जती है. मग मी पापाची बाईक घेऊन जाईल शॉपला आणि फटाफट
मुलगी. हा ड्रेस वंशिका तिची फ्रेंड होती, तिने बर्थडेला गिफ्ट दिलेला. खूप प्रिटी ड्रेस आहे मला हा हे पण. माहित नव्हतं. खूप सुंदर ड्रेस आहे, मला खूप माहित सुंदर. नव्हतं. त्या दीदीने घेतलेला मला खूप आवडतो. त्या दीदीला कसं माहिती का मला येलो माहितीये आवडतो. दीदीने हा घेतला. तू सांगितलेला का येलो आवडतो तिला? मी नव्हतं सांगितलं, तरी पण बरोबर आणलं माऊनी. माऊ पण सगळ्यांना सेम ड्रेस घेते दरवर्षी भाऊबीजला, तेव्हा तिने हा सगळ्यांना ब्लू घेतलेला. कलर फक्त डिफरंट होते. आमच्याकडे रक्षाबंधन भाऊबीज असं मुलींमध्येच चालतं, सगळ्या मुलीच आहेत आमच्याकडे. लव इट. दीदीला पण असं एक ड्रेस आहे. आम्हाला दोघांना थोडं टाईट होत असं मला वाटतं. दीदीला पण टाईट होत असं. मला पण जम्प सूट येतो, दाखव प्रॉपर. हा जम्प सूट आहे. हा सानूच्या माऊनी देवीच कलेक्शन मध्ये सगळ्यांसाठी असे जम्प सूट शिवले होते. सगळ्यांसाठी नाही का, नुसतं दीदी आणि माझ्यासाठी. दीदीला पण टाईट होत असत. मला टाईट होते ना. हा तर बघितलंय तुम्ही. आता आपण बघूया विंटरचे कपडे. हे आहे 2 हँड ग्लोव्स. अजून 2 पिंक हँड ग्लोव्स पण आहे. ही आहे टोफी. पॉम सोबत. टोफी नाही, टोपी. टॉफी दे रे क्या हम. अरे हे आहे स्कार्फ. स्नोमॅनला पण घालू शकतो आपण. तर असं आहे आमच्या सानूच्या ड्रेस कलेक्शन. आता आम्ही दाखवतो सानूचं साडी कलेक्शन. साडी कलेक्शन दाखवा. ही आहे सानूची एक साडी. इथे पण एक साइड आहे. ऍक्च्युली एक बेंगॉली एक मुलगा आहे, तो साडी सेल करतो. त्यांच्याकडून आम्ही रेग्युलरली दरवर्षी साड्या घेत असतो. त्यांनी ही गिफ्ट दिली होती सानूला अशीच नवरात्रीसाठी. खूप छोटीशी साडी आणि खूप क्यूट आहे. त्याच्यावर छोटासा ब्लाऊज पण आहे, तो पण फ्री दिला होता सानूला आमच्या, है ना अंकलनी. आणि त्याच्यासोबत हा छोटासा ब्लाऊज पण दिला होता त्यांनी फ्री. खूप छोटा आहे. खूप क्यूट आहे. सगळं दिसतंय मला. ही यूज होते बऱ्याच ठिकाणी. ही एक नऊवारी साडी आहे सानूची. ही सायली माऊच्या लग्नासाठी घेतली होती आम्ही. सायली माऊच्या लग्नाला सगळी छोटी मुलं मराठी पोशाख घालणार होती म्हणून हळदीला घेतली होती ना. आणि त्याच्यावरचा हा ब्लाऊज. ही साडी आम्ही शालगर मधून घेतलेली आणि छान आहे ती. वर्षभर लागतेच कुठे ना कुठे आम्हाला. साडी आहे तुम्हाला दाखवतो. ही रेड कलरची. ही साडी आम्हाला दिली आहे देवीच कलेक्शन मधून. शिवून दिली आहे माऊनी. माऊनी ही साडी आम्हाला शिवून दिली आहे देवीच कलेक्शन मधून. आणि सायली माऊच्या लग्नामध्ये पेनाला दिली होती. ही तेव्हा पण घातली होती सायली माऊच्या लग्नात. साडी ही बुट्ट्यांची. पदर पण खूप छान आहे. आणि ही देवीच कलेक्शन मधून माऊनी सगळ्यांना शिवून दिल्या होत्या. त्याचा ब्लाऊज पण किती प्रिटी आहे बघा. ब्लॅक कलर मध्ये. लेडीबगच्या कार्टून मध्ये. आपण जर विकत घ्यायला गेलो ना तर थोडी महाग असते, पण आमची माऊ खूप छान आहे. आम्हाला काही पण देते ना. लेडीबगच्या कलर मध्ये. ब्लाऊज पण खूप प्रिटी आहे त्याचा. सगळ्यात महत्वाची ही साडी आमची व्हाईट कलरची कॉटनची, जो इंदिरा गांधीचा आमचा छोटासा मिनी ब्लॉग आहे, ज्याचे आमचे 38,000 व्ह्यूज झाले आहेत. त्या ब्लॉग मध्ये ही साडी आहे सानूची, जो ब्लॉग सगळ्यांना खूप आवडतो आणि तिचा लुक इंदिरा गांधीचा खूप प्रिटी आहे. ही साडी मला सगळेजण विचारतात की इंदिरा गांधीच्या लुक मध्ये साडी कशी घातली होतीस, एवढी छान परफेक्ट कशी बसली सानूला. तर ती मी आता तुम्हाला सांगते. राज की बात. ही आम्ही साडी घेतली होती मीशोवरून 200 रुपीजला ओनली. आणि ती कट करून छोटीशी सानूसाठी बनवली होती, फॉल वगैरे लावून. आणि मम्मीची फ्रेंडनी शिवली होती. माझ्या एका फ्रेंडनी हा ब्लाऊज शिवून दिला होता इंदिरा गांधीच्या लुक साठी. खूप सुंदर ब्लाऊज शिवून दिला होता. आणि माझी फेवरेट कलर गोल्डन मध्ये माझा फेवरेट कलर. तर ही साडी आहे ती सानूची इंदिरा गांधीच्या लुक मध्ये. आणि काय काय लोकांनी
ब्लॉग बघितला नसेल तर फटाफट बघा, फटाफट नक्की बघा. तो लुक तुम्हाला खरंच खूप आवडेल. तिचा लुक खूपच प्रिटी होता. सेम टू सेम इंदिरा गांधी दिसतीये त्याच्यामध्ये. तर ती ही साडी आहे. तर आपण अशा आयडिया करून लुक तयार करू शकतो. ऑलवेज ड्रेपरीमध्ये जाऊन मुलांसाठी ऑलवेज रेंटवर घ्यायचं असं काही नाही. आपण घरी पण थोड्या पैशांमध्ये बनवू शकतो. आता 200 रुपीजमध्ये आम्ही ही साडी बनवली आणि ती नेहमीच कामाला येते. तर अशा आयडिया तुम्ही करत जावा. हा ब्लाऊज एक्स्ट्रा ब्लाऊज आहे आमच्याकडे. हा आपण माऊनीच शिवून दिलेला आहे. एक्स्ट्रा ब्लाऊज हा लागतो आम्हाला. नऊवारी आम्ही सारखी घालत असतो. आणि ही पण एक शिवजयंतीला वगैरे. ही पण एक एक्स्ट्रा ब्लाऊज. हे ऍक्च्युली हे कोणतं दांडियाच्या ड्रेसवरचे ब्लाऊज असतात. ते आम्ही जपून ठेवतो. कारण जरी स्कर्ट छोटा झाला तरी ब्लाऊज तर कोणत्याही साडीवर होऊ शकतो. म्हणून हे असे जे ब्लाऊज असतात छोटे छोटे ते मी जपून ठेवते. कोणत्याही साडीवर सानूला घालता येतात अशी आमची आयडिया आहे. आणि एक छोटस तुम्हाला एक गंमत दाखवते. जी मी येलो साडी दाखवली होती, बेंगॉली अंकलनी आम्हाला फ्री दिली होती, त्याच्यावरचा छोटूसा पेटीकोट, इतका क्यूटसा पेटीकोट. हे बघा सानूचा पेटीकोट. ह्याच्यावरची हा आहे सानूचा पेटीकोट छोटूसा. हा पण त्यांनी फ्री दिला होता. किती प्रिटी आहे. आणि हा सगळ्या साड्यांवर आम्ही हाच पेटीकोट यूज करतो सानूसाठी. खूप क्यूट आहे. ओके. तर असं आहे सानूचं साडी कलेक्शन. सानूची एनर्जी लेवल कमी झालीये कपडे दाखवून. आणि आता थोडी झालीये आफ्टरनून. दाखवता पहिले आपण ना नाईट सूट बघूया. हाय समरचा नाईट सूट आणि हाय विंटरचा नाईट सूट. हा एकदम जाड फॅब्रिकनी आहे म्हणून हा विंटरचा. हा एकदम लाईट फॅब्रिकनी आहे म्हणून हा समरचा. येस गुड. दोनच नाईट सूट आहेत. आम्ही जे डेली यूज करतो तेच नाईटला घालतो. असं काही नाही आम्ही स्पेशल नाईट सूट घालतो. पण मम्मा हा नाही घालत मला ऍक्च्युअली मध्ये हे ना. कधी कधी घालतो. टी शर्ट हाय फर्स्ट आर्मीचा. आम्ही दीदी सोबत गेलतो. पर्स बघितलाय ना तुम्ही त्याचा. आर्मीचा टॉप आहे. हा पण छान दिसतो जीन्स वर. कधीतरी आम्ही घालतो. कारण आर्मीचा का ड्रेस आहे ना. आणि हा इंडियाचा ड्रेस. हे अगेन असे हे ट्राय कलर ड्रेस स्कूलमध्ये आजकाल लागतात म्हणून आम्हाला घ्यावे लागतात दरवर्षी एक. कारण ती साईज परत बसत नाही. पकडून माझे हात दुखायला लागले. वा म्हणून आता जास्त कपडे घ्यायचे नाही. हा घ्यायचे. फुल घर माझं वॉर्डरोब बनवायला पाहिजे. हा तर तुम्ही बघितलाच असेल. हा लास्ट इयरच्या पाडव्याचा ड्रेस आहे. हे असं मध्ये मध्ये मम्माला काय आवडतं आम्ही घेत असतो की नाही. तर असं आहे कलेक्शन. त्या लोकांना हिंदी की मराठी येत असेल मला वाचून दाखवा. तू वाचून दाखव बरं त्याच्यावरच. वाचवता येत नाही. आणि हे सगळे माझे घरचे डेली यूज कपडे. आणि हे सगळे माझे घरचे सगळे जीन्स वगैरे असे कपडे. क्या सीन है. वाह क्या सीन है. हे जे घरात वापरते ती. मम्मा हे सगळे कपड्यांची घडी काढून तर खूप बोर होईल म्हणून आम्ही असंच दाखवत होते तुम्हाला. मम्मा आहे काम करायला. हे फॅन्सी ड्रेसवर देवीच कलेक्शन मधून हे बनवून दिलं होतं. कारण काहीतरी युनिक हवं होतं आम्हाला गळ्यात घालण्यासाठी. म्हणून हे माझ्या बहिणीने म्हणजे सानूच्या माऊनी हे तयार करून दिलं होतं. सगळा सेट हवा होता आम्हाला. खूप प्रिटी आहे ते. अशा खूप आयडिया असतात आमच्या देवीच कलेक्शनच्या ताईकडे. ते घालून दाखव शानू कसं दिसतं. तुम्ही फॅशन शोचा जर ब्लॉग पाहिला असेल सानूचा त्याच्यामध्ये आहे हे. त्याच्यावरचे हँड ग्लोव्ज दाखव. हँड ग्लोव्ज
हे हँड ग्लोव्ज पण हे देवीज कलेक्शन मधून कस्टमाइज करून दिले होते. सेम पॅटर्न ह्याच्यावर. हे देवीज कलेक्शन मधून कस्टमाइज करून दिलेले सानूच्या साईज नुसार. हे फुल सॉक्स. तर हे असं सेम ह्याच्यावर पॅटर्न कलेक्शन आहे. ड्रेस बरोबर जे जे हवं ते आम्हाला मिळतं तयार करून. तर अजून खूप सारे कपडे बघता बघता तुम्ही तर दमूनच जाईल. ते नाही दमून जाणार, आपण दमून जाऊ. ते काय बघत बसतील सगळेजण, आपण दमून जाऊ, है की नाही. तर आता थोडे काय राहिले आपण नंतर परत बनवूया. कारण इतका मोठा ब्लॉग झाला आणि फोन मध्ये टीव्ही मध्ये. कारण सीझन चेंज झाला की वॉर्डरोब पण चेंज होतो आमच्या सानूचा. आम्ही आता समर मध्ये दाखवू डायरेक्ट. बाय फ्रेंड्स. आणि तुम्ही हा ब्लॉग बघितला ते लाईक शेअर सबस्क्राईब आणि जर तुम्ही नवीन असाल लाईक पण करायचा. तुम्हाला कोणते ड्रेस आवडले तुम्ही सांगा. आणि तुम्हाला देवीज कलेक्शन मधून जर काही कस्टमाइज करून मुलांसाठी ड्रेस घ्यायचे असतील तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देवीज कलेक्शनची लिंक देतो. तुम्ही चेक करू शकता आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट पण करू शकता. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.